हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आपल्या सुपरमॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आणि मला अनेकदा कमेंट आलेले आहे की तुम्ही मुलांवर कसे संस्कार केले लहानपणी, तर ते आमच्याशी शेअर करा. मुलांवर संस्काराविषयी प्रत्येकाचं वेगवेगळे मतं असू शकतात. तुम्ही मला विचारलंय आणि मी कसे संस्कार केले ते काय आहे तेच मी तुमच्याबरोबर या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. खरोखर मुलांवर चांगले संस्कार करणं खूप म्हणजे खूप गरजेचं झालंय. कारण आजूबाजू इतक्या दुर्घटना घडताय ना, म्हणजे अक्षरशः आपल्याला कधी असं होतं की आपल्या कानांवर आपला विश्वास बसत नाही. तुम्ही पण जर न्यूज फॉलो करत असाल तर तुम्ही सुद्धा बघितलं असेल, एबीपी माझाला बघितलं मी. ते मुख्याध्यापक होते ते, आणि मुलीला नीटच्या एक्झाममध्ये कमी मार्क्स मिळाले म्हणून वडिलांनी त्या मुलीला इतकं अमानुषपणे मारहाण केली की त्या मुलीचा त्या मारहाणीमध्ये जीव गेला. म्हणजे विचार करा हे कृत्य कसं आहे. म्हणजे असं बाप असू शकतो म्हणजे विश्वासच नाही बसत आहे. अर्थात ही काही खूप मोठी शॉकिंग न्यूज नाहीये. आपण हल्ली सगळीकडेच बघतो की आया मुलांना मारताय, बाप मुलांना मारतोय, मुलं आई बापाला मारताय, मुली मारताय नवऱ्यांना. म्हणजे इतक्या विचित्र विचित्र गोष्टी जगामध्ये घडताय. एका 17 वर्षाच्या मुलाने, एका लेडीने त्याला उधार सिगरेट द्यायला नाही म्हटलं म्हणून त्याने तिची हत्या केली. काय मानसिकता असेल एक 17 वर्षाचा मुलगा. कारण बघा किती क्षुल्लक आहे. आणि संपलं आता त्या मुलाचं आयुष्य. त्याच बातम्यांमध्ये मी हेही बघितलं की एक 68 वर्षाच्या आजी, ज्यांना कर्करोग झालेला होता, त्यांना कचरा कुंडीमध्ये टाकण्यात आलं. म्हणजे कुठंतरी एकच गोष्ट वाईट घडते किंवा कुठंतरी एक ठराविक वयातले लोकच फक्त विचित्र वागताय असं आहे का? तर नाहीये. खूप म्हणजे खूप विचित्र आहेत हे सगळे प्रकार खरं बघायला गेलं तर. म्हणून मग पुढे ऍटलिस्ट कुठेतरी जाऊन ह्या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजे, यांना पूर्णविराम लागला पाहिजे. किंवा आपल्याला नाही का असं ऐकून भीती वाटते की बापरे आपल्या आजूबाजू नको असं घडायला, आपल्या कोणी जवळच्या व्यक्तीने नको असं करायला, किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीबरोबर नको असं घडायला. खरं तर जगात कुठेच या गोष्टी नाही घडल्या पाहिजे. परंतु याला जर थांबवायचं असेल तर मी म्हटलं तसं की संस्कार खूप मॅटर करतात. तर मी मुलांवर कसे संस्कार केले मी माझं सांगते पहिलं तर. कारण सोशल मीडियावर तुम्हाला पाहिजे तेवढे ऑप्शन तुम्हाला बघायला भेटतील, म्हणजे की या विषयातले तज्ज्ञ वगैरे सांगतील. पण मी माझ्या मुलांवर कसे संस्कार केले ते मला तुम्हाला सांगायचं आहे. एकदम जे खरं खरं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. प्रशांतजी अतिशय स्ट्रिक्ट स्वभावाचे होते, एकदम कडक. म्हणजे मी खूप वर्ष त्यांना घाबरत होते. आता घाबरत नाही असातला वाद नाही. घाबरतं माणूस केव्हा, जेव्हा आपण काही चुकीचं काही करू तर घाबरू ना, विनाकारण का घाबरू. आता ते लक्षात आलंय की आपली काही चुकी नसली तर नाही घाबरायचं, नाही का. आणि एक ठराविक पिरियड नंतर आपण आपोआप ते थोडंसं आपलं डर जो असतो, भीती असते ती कमी होते. तर सुरुवातीला तर मी पण त्यांना खूप घाबरायची आणि ते आत्ताही खूप स्ट्रिक्ट आहे. पण जसं जसं वय वाढले, आता 56 रनिंग आहे आपल्या प्रशांतजींना, तर जसं जसं वय वाढलं की माणूस जास्त इमोशनल होत चालतं. आणि ते खूप इमोशनल आहे, लवकर रडायला येतं. शक्यतो पुरुषांना लवकर रडायला येत नाही असं म्हणतात, परंतु आमच्या इथे उलट आहे. प्रशांतजी इतक्यात सेकंदात त्यांच्या डोळ्यात अश्रू येतात. तर थोडंसं उतार वयाकडे सुरुवात झाली आहे आपण असं म्हणतच खूप जास्त इमोशनल झाले. परंतु हो, स्ट्रिक्ट ते होते, पहिल्यापासून होते. तर मी स्वतःच त्यांना खूप घाबरायची. आणि काय असतं माहिती का मुलांचं, मी तुम्हाला सांगते. मुलं जसं घरामध्ये वातावरण असतं ना, जे बघता ना तसंच ते वागता, तसंच ते वागता. म्हणून घरात छोटे मुलं असताना मोठ्यांचं हे काम आहे की व्यवस्थित बोललं पाहिजे, व्यवस्थित वागलं पाहिजे, स्वच्छता ठेवली पाहिजे. सगळ्याच गोष्टी येतात मग त्या घरामध्ये, सगळ्याच गोष्टी. लहानपणापासून तुम्ही घरात मुलांना जर नीट क्लीन सगळ्या अशा वातावरणात लहानचं मोठं केलं तर त्यांना तशाच सवयी लागतात. पण तेच जर घरामध्ये कुठे कपडे पडले, कुठे भांडे पडले, कुठे पसारा पडलाय आणि तसंच सगळं चाललंय, तर मुलांना त्या सगळ्या गोष्टींची सवय होत चालते. दुसरी गोष्ट, मला स्वच्छता करायला प्रचंड आवडतं पहिल्यापासून. मी प्राधान्य माझं सगळ्यात पहिलं घरातल्या स्वच्छतेला असतं. त्यामुळे माझ्या दोन्ही मुलांमध्ये त्या सवयी आहे की त्यांना सुद्धा स्वच्छता खूप प्रिय आहे. त्यांना स्वच्छ एन्व्हायरमेंटमध्येच राहायला आवडतं, नीट क्लीन ठेवायला आवडतं. मग ते घर असेल, बाथरूम असेल, फुटवेअर असेल, एनिथिंग. माझ्याच सवयी होत्या म्हणून मग त्या मुलांना लहानपणापासून ते तशाच वातावरणात वाढले, म्हणून त्यांना पण तशाच सवय आहे. हां, प्रशांतजी स्ट्रिक्ट होते त्याचं काय माहिती आहे का, मी कधी असं त्यांच्या तोंडी वगैरे लागत नव्हते, किंवा आमच्यामध्ये खूप असे भांडणे होत नव्हते. किंवा मी जरी गावाकडचे होते, खूप अशी
मोठ्या शहरात राहिलेली नव्हते किंवा मी जगदुनिया पाहिलेलं नव्हतं. परंतु हो, मी खरं सांगते तुम्हाला की मी विचार करायचे की नाही मुलं आहे बुवा, काही वाद झाला तरी शक्यतो मुलं येतं अशा वेळेस म्हणता ना, एकाने आग झालं तर एकाने पाणी व्हावं. समजा ते चिडलं तर तेवढ्यापुरती मी शांत, मी आग झाले आणि ते पाणी झालं असं कधी नाही झालं. तर मी त्यांचं एवढं हेच होतं की मी शांत बसायची. तर मुलांसमोर घरामध्ये भांडणं वगैरे हे व्हायला नको किंवा मग भांडणं होत आहे, मारामाऱ्या होत आहे असं वातावरणामध्ये नाही वाढवलं पाहिजे मुलांना. आणि मग प्रशांतजी स्ट्रिक्ट असल्यामुळे असं आमच्या घरात खूप असं नाही का वचवच करणं म्हणता किंवा खूप चाललंय आपलं बडबड 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 हा प्रकार नव्हता. जरी मला खूप बोलायची सवय होती तरी, कारण ते खूप असं लिमिटेड बोलणारी व्यक्ती होते, खूप कामापुरतं. करीनाचा जन्म झाल्यानंतरही बराच वर्ष, 8-9 वर्ष तर आमच्या दोघांमध्ये खूप असं आम्ही खूप नव्हतं बोलत खरं सांगू तर. म्हणजे मी खूप घाबरायचे त्यांना आणि मीच एवढी घाबरायची, मीच काय बोलत नव्हतं. त्याच्यामुळे मुलंही असं कधीच म्हणजे मला तर आठवत नाही, तुम्ही विश्वास ठेवाल की नाही, की प्रशांतजी घरात आहे आणि प्रतीक आपला मोठ्याने रडतोय किंवा करीना मोठ्याने रडते, हे एकदाही असं घडलं नाही. आय नो काही मैत्रिणींचा विश्वास सुद्धा नाही बसणार. एक मी एक्झाम्पल सांगते तुम्हाला, आय थिंक मी पूर्वी पण हे शेअर केलेलं असेल. तेव्हा काय माझ्याकडे स्टीमर वगैरे नव्हतं. प्रतीक एकटाच होता, साधारण तो 3-3.5 वर्षाचा, 4 वर्षाच्या आसपास त्याचं वय असेल आणि त्याला सर्दी झाली होती. थंडीचे दिवस होते आणि आम्ही नाशिकला म्हसरूळला राहत होतो. आणि मी काय केलं, एका स्टीलच्या पातेल्यामध्ये पाणी उकळवलं, एकदम उकळवलं, आणि त्याला सर्दी झाली होती म्हणून त्याला असे सॉक्स वगैरे घातलेले होते आणि पण असं फरचीवर ठेवून एका बाजूत मी असं त्याला दाखवत होते कशी वाफ घ्यायची. तर त्या पातेल्यावर अशी वाफ घ्यावं असं वाकून असं, आणि तो वाकून वाफ घेत होता. उकळतं पाणी होतं आणि त्याच्या पायामध्ये सॉक्स होता आणि सॉक्स त्याचा पाय, म्हणजे मी आत्ता बोलते तरी मला जेव्हाही हा सीन आठवतो ना, मला असं एकदम म्हणता ना खूप भीती वाटते. त्याचा पाय सटकला आणि त्याचा एक चेहरा उकळत्या पाण्यावर, डायरेक्ट उकळत्या पाण्यावर प्रतीकचा चेहरा पडला. डायरेक्ट विचार करा. आणि त्याचं ते कातड असं निघून आलं डायरेक्ट गालाचं. बापरे, मी कधीच ती गोष्ट विसरू शकत नाही. आणि प्रशांतजी घरात होते. परंतु मी तुम्हाला सांगते, एवढं भाजल्यानंतर एखादा मुलगा किती रडला असता, परंतु प्रतीक असं करायचा तोंडाने, ती आग व्हायची ना त्याला, परंतु तो मोठ्याने रडला नाही. बरं, असं पण नाही की प्रशांतजींनी कधी मुलांना मारलं, त्यांनी कधी मुलांना 5 बोटं सुद्धा लावली नाही. मी तरी झोडलंय लहानपणी, फटके देतोच ना आपण, विचित्रपणा केला. विशेष म्हणजे टचवूड माझ्या मुलांनी कधी जास्त त्रासच दिला नाही, खूप मारायची कधी वेळच आली नाही. पण नॉमिनल असे फटके आपण चालू मारतो, मी मारलंय. पण प्रशांतजींनी कधीच हात लावला नाही की बुवा खूप कठीण होते मग खूप मारायचे म्हणून मुलं रडला नाही तो, असं बिलकुल नाही. त्यांचं असं हे होतं, त्यांचा प्रेझेन्सच खूप होता मुलांसाठी. मी जसं सांगते, भोकाड पसर काय काय मुलांना मी एकदम इतके रडता की काही केल्या चुप राहत नाही. तर ते कधीच असं मोठ्याने रडत नव्हते. त्याच्यानंतर जे आपलं शिस्त वळण लावणं असतं. आता माझं असं होतं, जरी सुट्टी जरी असेल तरी पण मग मी आता सुट्टी चला कधीतरी दिवसभरातून केली जाईल आंघोळ, असं नाही. डिसिप्लिन मला पहिल्यापासून खूप आवडतं आणि मी तशाच सवयी मुलांना लावल्या की स्कूलच्या टायमामध्ये जेव्हा स्कूल असताना जेव्हा उठायचे तेव्हाच मी त्यांना, मग मुलांना सवय होऊन जाते, त्यावेळेस ते बरोबर उठतात, ते जागे होऊन जायचे. रोजप्रमाणे त्याच टायमाला त्यांची आंघोळ वगैरे करणं. आणि मी माझ्या मुलांना जेव्हा त्यांना देवाचं ताट पकडताही येत नव्हतं उभं राहायला, तर मग सुरुवातीला जोपर्यंत पकडता येत नाही आपण मागून पकडायचं ताट आणि आरती करायची. तर माझी दोन्ही मुलं लहानपणी स्कूलला जाण्याआधी सगळ्या नाही पण गणपती बाप्पाची आरती आणि वक्रतुंड महाकाय असा मंत्र वगैरे म्हणून जायचे, जबकि त्यांना ते बोलता येत नव्हतं. बोबड्या आवाजात, तोत्र्या आवाजात जसंही त्यांना म्हणता यायचं तसं मी त्यांना म्हणूनच मग शाळेमध्ये पाठवायची. त्यानंतर त्यांना सांगायची की बुवा कुणाला मारायचं नाही. मग बाप्पा असताना, बाप्पांना नाही आवडत आपण जर कुणाला मारलं तर, बाप्पा सगळे बघत असता आणि बाप्पा सगळीकडे असता. हे बघ आता इथे पण बाप्पा आहे, त्या स्कूलमध्ये पण बाप्पा असता, असं सांगायचं. मग कुणाला मारलं तर बाप्पा बघतील आणि बाप्पाला तू आवडणार नाही बुवा असं केलं तर, म्हणून कुणाला मारायचं नाही, कुणाच्या वस्तूला हात लावायची नाही. आणि काय व्हायचं, कधी कधी चुकून मुलांच्या स्कूलच्या ज्या वस्तू असायच्या कंपास बॉक्समध्ये वेगळीच एखादी पेन्सिल कधीतरी दिसायची किंवा रबर दिसायचं, तर मम्मी सांगायची की हे तुझं नाही आहे, मग हे
कसं काय आलं घरी. मग त्यांनी जे पण काही कारण सांगितलं मग मी सांगायची टीचरला जाऊन टीचरला दे, टीचरला सांग माझं नाही आहे, मग टीचर क्लासमध्ये विचारतील आणि ज्याचं असेल त्याला देईल. तर अशा गोष्टी सांगितल्यामुळं मुलांनी मग कधी चुकून आली असेल तर मग त्यानंतर एकदा समजून सांगितल्यानंतर ते कधीच केलं नाही. त्यावेळेस प्रतीक छोटा होता. मी सांगितलंय की आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी राहिलो. प्रशांतजी असे सिव्हिलचे छोटे मोठे कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे तेव्हा अक्षरशः म्हणजे 4-6 महिन्यात त्या काम व्हायचं. जोपर्यंत तो शाळेत जात नव्हता तोपर्यंत मग काही नव्हतं वाटत. आणि पूर्वी नव्हतं इतक्या लवकर शाळेत घालत मुलांना. आता जसं म्हणजे आई वडील जॉब करता म्हणून म्हणा किंवा थोडेसे मुलांना शेअरिंग अँड केअरिंग सवय लागावी, जे पण थॉट प्रोसेस असेल, खूप लवकर मुलांना पाळणाघर किंवा मग प्ले स्कूलमध्ये वगैरे टाकलं जातं. प्रशांतजी याच्या खूप अगेन्स्ट होते. प्रशांतजी म्हणायचे की 5.5 वर्षाचं 6 वर्षाचं मूल झाल्याशिवाय स्कूलमध्ये टाकायचंच नाही. पण माझा अट्टहास की मी 3 नंतर प्रतीकला थोडंसं प्ले ग्रुपमध्ये पाठवलं नवापूरला आणि नंतर सिनियर KG पासून मी त्याचं स्कूलिंग स्टार्ट केलं. माझी मुलं छोटी असताना मी दिलं जेवायला आणि झालं आपलं काम असं नाही. मी जे संस्कार दिले, मी ज्या पद्धतीने घडवलं तेच मी तुम्हाला सांगणार आहे की दिलं काहीतरी बनवून आणि मग जेव्हा कसे खाताय नाही, ते कशा पद्धतीने बसले, ते कसे खाताय, म्हणजे सांडलं नाही पाहिजे, जेवण करताना खूप बडबड नाही केली पाहिजे, या गोष्टींकडे मी तेव्हा पण लक्ष द्यायची. आणि त्यांचे जे स्कूलचे कपडे वगैरे आहे ते एकदम नीट अँड क्लीन प्रेस केलेले. मी म्हटलं की जसं आपण मुलांना लहानपणापासून सवय लावू त्यांना तशाच सवयी लागतात. जसं आपण म्हटलं कुठली बिल्डिंग बांधायची असली तर त्याचा पाया पॅक करावा लागतो तरच ते वरती उभं बिल्डिंग त्याच्यावर उभी राहते. तसंच मुलं जेव्हा लहान असताना तेव्हाच ह्या सगळ्या सवयी त्यांना लावणं खूप गरजेचं आहे. की मोठ्या लोकांशी जर ते कधी समजा असं ओरडलं, बुवा लहान मुलं ओरडतात ना, तर मग त्यांना रागवणं की नाही असं ओरडायचं नाही, असं चांगलं नाही. आणि घरात दोन्ही पेरेंट्समधून मी असंच म्हणेल, आई किंवा वडील कोणीतरी एक स्ट्रिक्ट पाहिजे. तशी मी खूप सॉफ्ट होते असं नाही, मी पण स्ट्रिक्टच होते, पण प्रशांतजींचं जरा जास्तच इम्प्रेशन पडायचं ते स्ट्रिक्ट असल्याचं. आणि खूप वाईट आहे, म्हणजे मला नाही पटत ही गोष्ट. ज्या माझ्या मैत्रिणी गावाकडे राहतात त्या एक्सेप्ट करतील ही गोष्ट. तर गावाकडे बघा लहान मुलांना ना शिव्या शिकवल्या जातात. तुमच्यापैकी मला माहीत नाही तुम्ही माझ्याशी ॲग्री कराल की नाही, परंतु शिव्या शिकवल्या जातात. म्हणजे असं खूप इझिली एक गंमत म्हणून तुझ्या आईला असं एकदम नॉर्मल, खूप नॉर्मल. आणि तेच एक कारण असेल की दुर्दैवाने खूप सगळ्या हजबंड वाईफमध्ये जेव्हा भांडणं होता, कुठली पत्नी कधी पतीला त्याच्या आईवरून कधी काही बोलते का, शिवी देते का, नाही. पण कोणते पण पती नवरा खूप इझिली बायकोला तुझ्या आईला, हे तर फार कॉमन आहे. परंतु टचवूड म्हणजे बाकी काही असो, प्रशांतजींचं बाकी कुठल्या गोष्टी मी ॲप्रिशिएट करू न करू, पण हा गोष्ट मी खरंच ॲप्रिशिएट करते. आणि प्रशांतजींनी कधीच मला 27 वर्षामध्ये शिवी हा प्रकार दिलेला नाही, आई वगैरे कधीच नाही, कधीच नाही. आणि असंच एकदा चेष्टा मस्करीमध्ये एका व्यक्तीला मी खूप, म्हणजे अशी चेष्टा मस्करी माझी करतात सगळे, मला पण आवडते चेष्टा मस्करी करायला. पण असंच प्रतीकची जरा चेष्टा मस्करी किंवा त्याला असं काही म्हणायला शिकवणं किंवा असं काही केलं होतं एका व्यक्तीने XYZ. तर मी त्यावेळेस खूप चिडली होती आणि मी स्पष्टपणे सांगितलं की मी सगळी चेष्टा मस्करी तुम्हाला काय करायची तुम्ही माझ्याबरोबर करू शकता, परंतु प्रतीक बरोबर नाही. मी हे मुळीच सहन करणार नाही. मला बिलकुल आवडणार नाही की तुम्ही माझ्या मुलाला असं काही चुकीचं शिकवाल. तर तुम्हाला जर सांगू ना, तुम्ही म्हणाल की म्हणजे काही मैत्रिणींना असं वाटेल की ताई तुम्ही तशा बिल्डिंगमध्ये राहता बुवा, अशा भारी भारी सोसायट्यांमध्ये राहता, म्हणून मग तुमच्या मुलं गावाकडे कसं गल्लीमध्ये मुलं खेळायला जाता, एकमेकांचं बघून त्यांची लँग्वेज खराब होते म्हणा, शिव्या देता म्हणा. तर मी काय पहिल्यांदा प्रतीक करीना छोटे होते तेव्हा काय मी अशा सोसायट्यांमध्ये राहत होते का, नाही. मी अंतापूरला माझं जे सासर गाव आहे तिथे मी राहत होते. आणि तिथे राहायला जायचे आधी मी जसं म्हटलं प्रतीक छोटा असताना कन्स्ट्रक्शनचे कामं घ्यायचे, तेव्हाही आम्ही हायफाय सोसायटीत नव्हतो राहत. आम्ही अशा नॉमिनल साध्या घरांमध्ये राहायचो. तेव्हा असं काही नव्हतं, तेव्हा लाईफस्टाईल असं नव्हतं आमचं. तर अंतापूरला मी 4-5 वर्ष राहिली जेव्हा माझे प्रतीक आणि करीना छोटे होते. माझं घर, आमची जी बिल्डिंग आहे सासऱ्यांची माझ्या, ती आणि समोर छोट्या सासऱ्यांची आणि मध्ये रस्ता आहे. तर प्रतीक आमच्या घरून फक्त समोर जायचा, आजी होत्या, आजी सासूबाई होत्या, तर फक्त तो तिथे जायचा. आणि करीनाच्या वेळेस प्रेग्नेंट असताना मी मेडिकल सांभाळायची काही काळ. आमचं मेडिकल होतं खाली
तर मग मी मेडिकलवर बसलेली असायची तासनतास. तो माझ्या बाजूला बसून खूप बोर व्हायचा, कंटाळा यायचा. मग तो त्याला काही पाणी वगैरे प्यायचं असलं किंवा मग एक तर आज समोर जाऊ का, तो मला विचारल्याशिवाय जात नव्हता की समोर जाऊ का, मी आजींकडे जाऊ का, असं विचारायचं. आणि सगळे खूप प्रेमाने वागायचे, सगळे खूप छान होते. आमची फॅमिली खूप मोठी आहे. काका काकू आजी, माझ्या फुई सासूबाई होत्या, छोटी आत्या. तर मग तो तिथे जायचा आणि त्या आत्यांना आजच्याही तारखेत आठवतं, त्या असं सांगता पण मला बऱ्याचदा जेव्हा जाते की असा मागे हात लावून यायचा व प्रतीक अशी मागे हात लावून चालत चालत यायचा. आणि मी त्यांना संगीता आत्या म्हणायचे, कारण की माझ्या सासूबाई लागायच्या. तर तो पण त्यांना संगीता आत्या म्हणायचा. तर खूप छोटा पोरटा नाही कळत ना, तर मी संगीता आत्या म्हणायची म्हणून तो पण संगीता आत्या म्हणायचा तेव्हा छोटा असताना. तर त्या आत्यांना आजही आठवतं की तो पाणी पिण्यासाठी यायचा आणि माठावर ग्लास, माठाच्या झाकणावर ग्लास पालथा घालून ठेवलेला असायचा ना, मग तो सांगायचा पाणी द्या. तर त्यांनी फर्स्ट टाइम त्या माठावरच्या ग्लासमधून दिलं असेल, तर तो बोलला की नाही, मला तिथून ग्लास घेऊन पाणी द्या. म्हणजे कोणी आता हे काय मी त्याला सांगितलं होतं का, पण मी काय सांगितलं, जसं मुलं बघतात तसं. तर तो सांगायचा की नाही, रॅकमधून ग्लास घेऊन मला पाणी द्या. तर समोर तो जायचा वगैरे. पण मी आणि माझ्या चुलत ननंदबाई, ह्या सगळ्या आठवणी असतात ॲक्च्युली. चिवमाई आमच्या, शीतल नाव आहे त्यांचं, पण पेटनेम चिव आहे, ताराबादला असतात त्या. तर त्या बघायच्या की वहिनी रोज सिद्धी इंग्लिश मिडियमला होता प्रतीक, ताराबादला. तर वहिनी रोज अशी छान कपड्यांची इस्त्री वगैरे करता, प्रतीक एकदम छान असा, त्याचे शूज वगैरे क्लीन असता एकदम. त्या मला म्हणायच्या का हो वहिनी, पूर्ण बसमध्ये असतील इतरही, त्या पण छोट्या होत्या तेव्हा. पण मग त्या मला म्हणायच्या की वहिनी, प्रतीकच एकटा राहत असेल बसमध्ये, की फक्त त्याच्याच म्हणजे इस्त्री वगैरे केलेले, बाकी लोकांचे असेल, आम्ही कुठे बसमध्ये बघायला गेलो, पण एक आमच्या ननंद भाऊजांच्या गप्पा. तर असं खूप असं त्याला मी व्यवस्थित ठेवायची. प्रतीक कधीच मातीत खेळला नाही, कधी म्हणजे कधी प्रतीक मातीत खेळला असं मला आठवतच नाही. नाही का, लहान मुलं जनरली खेळतात. आता अंतापूरला माती होती, गल्ली होती, पण नाही. एक इन्सिडन्स मला आठवतो. आम्ही सिन्नरला गेलो होतो, तो छोटा असताना, करीना नव्हती तेव्हा. आणि आत्ता माझे आई वडील ज्या घरात राहताना त्या घराचं काम चालू होतं. माझ्या वडिलांनी प्रचंड कष्ट केले. माझं कसं, एक विषय सांगायला लागले की अनेक फाटे फुटतात त्याला. तर ती अशी मोठी मोठी एकदम मोठी अशी गाळणी असती बघा, वाळू वाळू चाळायची चाळण. तर ती चाळण उभी केली होती आणि माझे वडील स्वतः वाळूच्या गंजातून घमिल्यामध्ये वाळू भरून त्या गाळणीने गाळत होते बांधकामासाठी. ते ना करून ठेवायचे की सकाळी गौंडी लोक आले की त्यांच्याकडून, तेव्हा कशाचे इंजिनियर आणि कशाचं काय, असंच गवंडी काम करणारे होते त्यांचे ओळखीचे, त्यांनीच ते घर बांधलं होतं. तर आम्ही गेलो होतो आणि त्याने पाहिलं बाबांना ती वाळू चाळताना. तर तो बोलला की बाबा, असं गंदे खेळ का बरं खेळताय बाबा, माती माती का बरं खेळताय व असं त्याला म्हणायचं. कधीच तो माती खेळला नाही. किंवा मला नाही आठवत, मी जसं म्हटलं की करीना किंवा प्रतीक असे खूप मोठ्याने रडले किंवा त्यांनी कधी कोणाच्या मुलाचं नाव घेतलं, कधीच नाही. इवन करीना झाली तेव्हा सुद्धा लहानपणापासून प्रतीकला खूप आनंद झाला होता. त्या दोघांमध्ये 5 वर्ष आणि 20-21 दिवस एवढा त्यांच्यामध्ये डिस्टन्स आहे. प्रतीक 8 ऑक्टोबरचा आहे आणि करीना 27 ऑक्टोबरची आहे. तर खूप आनंद झाला होता त्याला. तर तो तिची खूप केअर करायचा, खूप केअर करायचा, त्याला खूप आवडायचं. जनरली असे लहान मुलांना नाही कळत, भाऊ बहीण मारामाऱ्या करता किंवा मोठा मुलगा त्या छोट्या बाळाचं काहीतरी नाव घेतो ना, आपल्याला बघा ना खूप लक्ष द्यावं लागतं. मी सुरुवातीला द्यायची पण लक्ष, पण मला जेव्हा लक्षात आलं की नाही बुवा, हा असं काहीच नाही करत, मग मी हे झालं की नाही नाही, हा असं काहीच नाही करत. आणि तो इतकं तिची काळजी करायचा की जेव्हा आम्ही, करीना 1.5 वर्षाची असताना आम्ही हैदराबादला शिफ्ट झालो होतो. तर सुरुवातीला तर मी जायची जोपर्यंत ती छोटी होती. आता 1.5 वर्षाची म्हणजे खूपच छोटी, पण नंतर जेव्हा ती एक 4-5 वर्षाची झाली, चांगली चांगली तिचं खेळायला लागली, तर मी सोसायटीमध्ये कधीच खाली येत नव्हते. जनरली आया जातात ना, कारण झोके वगैरे असतात, घसरगुंडी, कुठे काही पडलं लागलं. मी पण जायची सुरुवातीला. आम्ही जेव्हा नाशिकला शिफ्ट झालो ना 2010मध्ये, म्हणजे तेव्हा करीना किती वर्षाची असेल, 5-6 वर्षाची. तर जशा आया मुलांना घेऊन येतात तशी मी पण जायची संध्याकाळी यांना घेऊन. पण मी बघायची की प्रतीक स्वतः नव्हता खेळत, त्याचं सगळं अटेन्शन करीनाकडे असायचं की नाही का, तिलाच तो खेळवायचा, तो तिला खेळवायचा, तो स्वतः नव्हता खेळत. म्हणजे तिच्यामध्येच तो बिझी असायचा. मग मी नंतर बघितलं की अरे, आपल्याला यायची गरज नाही. मग मी नव्हते की मला माहीत असायचं की प्रतीक बरोबर सांभाळून घेईल. ते दोघांना 1 ते 1.5 तासाची परमिशन असायची. ते संध्याकाळी 6ला वगैरे खाली उतरले की 7:30ला त्यांनी यायचं. टाईम ठरवून दिलेला असायचा, त्यावेळी त्यांनी यायचं, नाही तर मी बाल्कनीतून आवाज द्यायची, खाली आवाज जायचा. तर म्हणजे देवाची पण मी कृपाच म्हणेल, मला आत्तापर्यंत टचवूड, म्हणजे माझा मुलगा 26चा झाला, मुलगी 21ची झाली, कधीच त्यांनी आम्हाला असं काही त्रास दिला नाही, त्यांच्यापासून आम्हाला काही त्रास झाला नाही
वाईट गोष्ट केली नाही की त्याचं आपल्याला वाईट वाटेल किंवा आपलं नाव खराब होईल, की 2 लोक कोणी नातेवाईक आपल्याला नाव ठेवेल, की असं कधीच काही केलं नाही. आणि हीच आमची खरी संपत्ती, आमचे मुलं हीच आमची खरी संपत्ती, आम्ही असं समजतो. तेच असतं ना शेवटी. आईवडिलांना काय असतं की आपले मुलं व्यवस्थित घडवणं. ते जर व्यवस्थित आपण त्यांच्यावर संस्कार केले तर जगामध्ये ते जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात गेले तर ते चांगल्याच गोष्टी करणार आहे. आणि मग जर आपण चांगले कर्म केले तर त्याचे फळही आपल्याला चांगलेच मिळतं. आपल्याला जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही पडत. म्हणून मग डिप्लोमानंतर प्रतीक म्हणजे 10वी 16 वर्षाचा पण नव्हता जेव्हा तो एकटा राहायला लागला. पण मला कधीच आम्हाला टेन्शन नाही आलं की बापरे हा एकटा नाही का कसं काय राहील. कारण की एक विश्वास असतो की नाही आपला मुलगा काहीच चुकीचं करणार नाही. किंवा करीना फर्स्ट टाईम घराबाहेर राहिली 12वी नंतर पुण्याला, आता 3 वर्ष झाले तिला. पण कधीच असं म्हणजे फोन न उचलल्यावर वगैरे काळजी वाटणं साहजिक आहे. पण असं वाईट कधीच मनात येत नाही. कारण शेवटी मी जसं म्हटलं आपल्याला आपल्या संस्कारांवर विश्वास असतो. तर म्हणून कोणत्याही घरामध्ये जेव्हा लहान मुलं असताना त्यांच्या प्रत्येक गोष्टीकडे जातीने लक्ष घातलं पाहिजे. की नुसते घातल्याय आंघोळी म्हणून घातल्याय, जेवताय म्हणून जेवताय, खेळताय म्हणून खेळताय, झोपताय म्हणून झोपताय, जाताय शाळेत हा क्लास लावन तो क्लास लावन फक्त हे करा. नाही, त्यांच्या प्रत्येक गोष्टीकडे जातीने लक्ष घातलं पाहिजे. माझे मुलं लहान असतानाचे जर तुम्ही फोटो पाहिले माझे तर तुम्ही बिलीव्हसुद्धा नाही करणार. म्हणजे त्याच्यात मी खूप जाड होते, त्यात मुलांचा काही दोष असं नाही. मी स्वतःकडे बिलकुल लक्ष देत नव्हते की माझं वजन 80 क्रॉस झालं होतं. आणि बिलकुल मी म्हणजे एकदम माझं सगळं अटेन्शन माझ्या मुलांकडे राहायचं की त्यांच्या प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने बघणं. जसं मी म्हटलं ते केव्हा झोपताय, केव्हा उठताय, केव्हा आंघोळ घालायची त्यांनी देवाचं नामस्मरणही केलं पाहिजे. मोडक्या तोडक्या भाषेत का वेळा देवाचा मंत्र म्हटला पाहिजे. जेवायला बसताना योग्य पद्धतीने बसलं पाहिजे. त्यांनी मोठ्यांशी बोलताना आदरानेच बोललं पाहिजे. त्यांनी कोणाचं नाव नाही घेतलं पाहिजे. मोठ्यांचा रिस्पेक्ट केला पाहिजे. माझ्या बहिणी किंवा इवन सासरचे माझे इन-लॉज, आमचे दोन्हीकडचे नातेवाईक जेव्हा माझ्या मुलांचं कौतुक करता, आपल्याला काय कशाची अपेक्षा असते. 2 शब्द जर बोलले की नाही बुवा. माझे सासरे म्हणजे मी खरंच मनापासून त्यांना थँक्यू म्हणेल. माझे सासरे कायम ॲप्रिशिएट करता ही गोष्ट कायम, की ते म्हणतात की सोनालीने मुलांना खूप छान घडवलं आहे बुवा, खूप छान परवरिश दिली आहे. तर मला माझ्या जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटतं जेव्हाही कधी माझे सासरे असं म्हणतात. आणि ते नेहमी म्हणतात, खरं सांगते, जेव्हाही ते मुलांच्या सहवासात येतात त्यांना ते फील होतं आणि ते बोलतात. तर मला खरोखर खूप छान वाटतं. अजून बारीक सारीक गोष्ट खूप आहे सांगण्यासारखं. आता एवढा मोठा जीवन प्रवास तो एवढ्या वर्षाचं मी सगळं एका व्हिडिओत नाही सांगू शकत. तर मला जेवढ्याही गोष्टी पॉसिबल झाल्या मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आशा करते की ज्यांनी कोणी मला कमेंट केले होते त्यांना नक्कीच हेल्प होईल. आणि अजून कुठल्या विषयामध्ये मी बारकाईने हात घालावं, बारकाईने डिटेलमध्ये काही सांगावं असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. मला नक्कीच आवडेल तुमच्याशी शेअर करायला. मला असंच वाटतं कोणाच्या का घरचं मूल असो, खूप मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे, खूप जातीने लक्ष घातलं पाहिजे आणि खूप संस्कार करणं गरजेचं आहे मुलांवर. एकदा त्यांना आपण म्हणतो ना ओली माती आहे तोपर्यंतच आपण त्याला आकार देऊ शकतो. एकदा माती वाढली की त्याला कुठला शेप नाही देता येणार. तसंच असतं, लहानपणीच आपण मुलांवर संस्कार करू शकतो, घडवू शकतो. नाहीतर मग एकदा वेळ निघून गेल्यावर काही म्हणजे पस्तवण्याशिवाय काहीच येत नाही हातात. मग आपण डोकं फोडलं त्यांच्या पायावर तरी त्यांना जे करायचं आहे तेच ते करता. असे अनेक एक्झाम्पल मी माझ्या आजूबाजू बघत असते. तर असंच होतं आजचं ज्या काही गोष्टी मी तुमच्याशी शेअर केल्या. आय होप तुम्हाला आवडल्या असतील. आणि आवडल्या असेल तर काय करायचं आहे तुम्हाला, व्हिडिओला लाईक करायचं आहे. तुमच्या काही शंका असतील, काही प्रश्न असतील, अजून काही डिटेलमध्ये ऐकायला आवडणार असेल तर मला तुम्ही कमेंट करून सांगू शकता. मी नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करेल. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज डू सबस्क्राईब. आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. Thank you so much. Love you all. Bye bye. Take care.